महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। भाजपा आमदाराच्या बेहिशोबी मालमत्तेची ईडी मार्फत चौकशी करून कारवाई करण्यासाठी राजाराम पवार यांचे उपोषण। परतूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची ईडी मार्फत चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राजाराम पवार यांचे भारताचे पंतप्रधान यांच्या नावाने आमरण उपोषण परतूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे सुरू केले आहे। यावेळी उपोषणकर्ते राजाराम पवार यांनी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, गृहमंत्री, अर्थमंत्री सह इतर अनेक लोकांना निवेदन दिले। या निवेदनात राजाराम पवार यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे। या निवेदनात म्हटले आहे की भाजपचा गुंड आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर, भाजप युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या बेहिशोबी मालमत्ता व भ्रष्टाचाराची चौकशी ईडी सीबीआय कार्यालयामार्फत करून भाजप आमदार बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर व त्यांचे कुटुंबातील सदस्य, त्यांचे जवळचे नातेवाईक, पाहुणे, कार्यकर्ते, नोकरपिये, वाहन चालक, व्हीआयपी जावई इत्यादी लोकांच्या नावे असणारी मालमत्ता धारक लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करून जेलमध्ये टाकावे व शासनाची तिजोरी लुटून कमावलेल्या हजारो कोटीच्या संपत्तीला सील ठोकण्यात यावे असे या निवेदनात मागणी केली आहे। माझं नाव राजाराम पवार आहे। ढोकमा तांडा माझं गाव आहे, परतूर तालुक्यात होते। परतूर मंठा विधानसभेचा मी नागरिक आहे, मतदार आहे, भारतीय नागरिक आहे। परतूर मंठा विधानसभेचा विद्यमान आमदार, महाराष्ट्र राज्याचा माजी कॅबिनेट मंत्री, पाणीपुरवठा मंत्री व भाजपचा आमदार बबनराव लोणीकर हे मुळात लोणी गावातले असून लोणी गावामध्ये अति गरीब परिस्थितीतले व्यक्ती होते, परंतु संविधानिक लोणी गावात अति गरीब परिस्थितीत होते। परतूर शहरामध्ये किरायाच्या रूममध्ये भाड्याने राहत होते, परंतु संविधानिक पदावर आमदार मंत्री झाल्यावर बबन लोणीकरकडे आज हजारो करोडो रुपयाची संपत्ती आहे। जिथे पाहावं तिथे मोठमोठाले बंगले आहेत, मोठमोठाले हॉटेल्स आहेत। परभणीमध्ये 5 एकरमध्ये हॉटेल आहे, जालन्यामध्ये 5 एकरची हॉटेल आहे, शिर्डी येथे हॉटेल आहे, परतूरला बंगला आहे, जालन्याला बंगला आहे, औरंगाबादला बंगला आहे आणि मुंबईत 250 कोटीचा बंगला असल्याची चर्चा आहे। आत्ता पुन्हा जालन्यामध्ये बसस्टँडच्या बाजूला पेट्रोल पंप घेतल्याची चर्चा आहे। असे अनेक प्रॉपर्टी मालमत्ता बबन लोणीकरकडे आहे। परतूर मंठामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये एकही शेतकरी करोडपती झाला नाही शेतीच्या जीवावर, परंतु आमदार बबन लोणीकर आणि बबन लोणीकरचे चमचे आणि इथले भ्रष्टाचारी अधिकारी आज लाखो करोडमध्ये खेळतात। गरीब जनता उपाशी मरते, शेतकरी आत्महत्या करतोय, बेरोजगार रोजगारासाठी भटकतोय, नोकरी नाही कुठे, आणि इथले सगळे चोट्टे आमदार अधिकारी हे जनतेची दिशाभूल करून शासनाची तिजोरी लुटत आहेत। आज परतूर मंठ्यामध्ये BDO पदावर, तहसीलदार पदावर, अभियंता पदावर सगळे भ्रष्टाचारी अधिकारी बसलेत। काळे कागद करा आणि शासनाची तिजोरी लुटा, एकच काम आमदार बबन लोणीकरचा एकच काम आहे। भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला खुर्चीवर बसवा, काळे कागद करा आणि शासनाची तिजोरी लुटून स्वतःचे घर भरा। हे आज फार वर्ष झाले माझ्यासारखा माणूस आत्महत्या करायची वेळ आहे। एवढे माझ्यावर हाल केलेत, गरिबांची भयंकर परिस्थिती बेकार आहे। मी एक जागृत नागरिक म्हणून
संविधानातला नागरिक बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला संविधानात दिला, पण हे लोक संविधानाचा गैरवापर करीत आहेत. मग आम्ही माणसं एक जनावर आहे, आम्ही तर पहिल्यासारखेच होत चाललो. संविधानाचा अधिकार छोटे मोजके लोक गैरफायदा घेत आहेत. ह्या विरोधात कुठंतरी उठाव व्हायला पाहिजे. बबन लोणीकर सारख्या भ्रष्टाचारी लोकांची ईडी चौकशी व्हायला पाहिजे. भाजप केंद्र सरकार विरोधक लोकांच्या मागे ईडी लावतो आणि भाजपच्या आमदार खासदाराला झाकून ठेवतो. ही कुठली रीत झाली? आणि यासाठी मी माननीय पंतप्रधान साहेबांना निवेदन पाठविले. ईडी कार्यालय मुंबई दिल्लीकडे निवेदन पाठवले. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन पाठविले की आमच्या परतूर मंठ्यातील महाभयंकर भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे, ईडीमार्फत चौकशी व्हायला पाहिजे. आणि भ्रष्टाचारी घोटाळेबाज आमदार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना संविधान पदावरून अधिकारावरून तात्काळ बडतर्फ करा, अशी माझी माननीय पंतप्रधान साहेब, ईडी कार्यालय व मुख्यमंत्री साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की तात्काळ भाजपचा गुंड भ्रष्टाचारी आमदार बबन लोणीकर, राहुल लोणीकर, त्यांचे पाहुणे, त्यांचे जवळचे कार्यकर्ते, जवळचे नातेवाईक, इवाई, जावाई, नौकर, PA यासहित जेवढे संपत्तीधारक लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि बबन लोणीकर आणि त्याचे सोबत्याला अटक करा, एवढी माझी मागणी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बबन लोणीकरची बेहिशोबी मालमत्ता, भ्रष्टाचार व दबलेले खुनासारखे बलात्कारसारखे प्रकरण उचलल्यामुळे बबन लोणीकर, राहुल लोणीकर यांनी गुंडांना सुपारी देऊन मला उडविलं. माझे पाय तोडले, एक हात तोडला. मी 2 वर्षे जाग्यावर पडून होतो. एवढे भयंकर अन्याय बबन लोणीकरने माझ्यावर केलेत. मी त्या बाबतीत आजपर्यंत परतूर तहसीलदार, परतूर DYSP, API पासून ते राष्ट्रपती कार्यालयापर्यंत जवळपास 300 अर्ज दिलेत प्रत्येक संबंधित कार्यालयात. परंतु जालना जिल्ह्यात कुठलाही अधिकारी दखल घेत नाही. उलट वरून पत्र आलेले आष्टी पोलीस स्टेशन, परतूर DYSP कार्यालय हे माझ्या विरोधात खोटे रिपोर्ट पाठवतात, बदनामी करतात. म्हणून मला महामानवाने अधिकार उपोषणाचा दिला. संविधानात अधिकार आहे, एकमेव माझं ऐकून कोणी घेत नाही. त्याच्यामुळे मी उपोषणाचा मार्ग धरलो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024ला माननीय पंतप्रधान समोर जालना कलेक्टर समोरून उपोषण केले. आज 8-9 महिने झाले, पण जालना जिल्ह्याचा कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आमच्या उपोषणात अजिबात दखल घेतली नाही. परंतु आज 9 महिने झाले तरी दखल घेतली नाही. त्यानंतर मी 15 ऑगस्ट 2024 भारत स्वातंत्र्य दिनी 3 दिवस उपोषणाला बसलो, तरी जालना कलेक्टरनी माझी दखल घेतली नाही. परतूर SDM गायकवाडनी दखल घेतली नाही. DYSP दखल घेतली नाही. उपोषण स्थळापासून येऊन गेले, परंतु उपोषण स्थळी आले नाही, जवळून गेले. ह्या लोकांनी दखल घेतली नाही. माननीय पंतप्रधान साहेबांच्या नावाने उपोषण आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे अशी, भारत स्वातंत्र्य दिनी मी उपोषणला दिवसभर होतो. झेंडावंदनपासून दिवसभर होतो, तसं 3 दिवस होतो, परंतु माझी दखल घेतली नाही. माननीय पंतप्रधान साहेबांना मला हेच विचारायचं, तुमच्यासमोर मी उपोषणाला बसलो, माझ्या न्याय हक्कासाठी मला न्याय मिळत नाही म्हणून उपोषणाला बसलो. परंतु खरंच सांगा पंतप्रधान साहेब, देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळाला का? खरोखर आम्ही स्वतंत्र झालो का? खायला भाकर नाही, भीक मागण्याची वेळ आहे. एवढी महागाई तुम्ही करून ठेवली.
30 लाख हजार करोड काय आम्हाला आकडे बी येत नाही, तेवढे माफ केले. आमच्या गरिबांनी का आत्महत्या करायचे का? तुम्ही सांगितले 2 करोड नोकरी, कुठे 2 करोड? आमच्याकडे कुठलीही नोकरी नाही. प्रत्येक घरातला मुलगा आज भटकतोय. हे सगळं पाहून आम्ही गरिबी भोगलो. याच्यानंतर कोणी भोगू नये म्हणून आम्ही हे उपोषणाच्या माध्यमातून हे आवाज उठवण्याचा प्रयत्न केलो. आमच्या परतूर मंठ्यामध्ये भाजपच्या गुंड आमदाराची 100% हुकुमशाही झालेली आहे. जो विरोध करेन त्याला संपितो. आज एवढी भीती जनतेत घातलेले भाजपच्या आमदारांनी, आणि त्यामुळे भाजप आमदारची ईडी चौकशी व्हावी. भाजप आमदारच्या बबन लोणीकरच्या काळात जेवढे विकास कामं झाले, जेवढा शासकीय निधीतून कामं झाले, त्या निधीची कामाची ईडी CBI चौकशी व्हावी. आणि जालन्यामधले परतूरमधले जे अधिकारी आहेत, जालना कलेक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद CO वर्षा मीना, परतूर SDM गायकवाड, DYSP दादा चौरे, तहसीलदार प्रतिभा गोरे, BDO राजेश तांगडे आणि आष्टीचा API